बाळूमामा. पहिले नंबर माझे श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या चरणाशी, दुसरे नंबर माझे मेळक्याच्या चरणाशी आणि तिसरे नंबर माझे जमलेल्या भाविक भक्ताच्या चरणाशी. या संत देवावतारी महापुरुषाचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 साली द्वादशी दिवशी वार सोमवार दुपारी 4:23 कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्ह्यात चिकोडी तालुक्यात अकोला ठिकाणी झाला. आणि त्यांनी समाधी संतांची भूमी महाराष्ट्र, आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 सप्टेंबर 1966 साली कोल्हापूर जिल्ह्यात बुदलगड तालुक्यात पवित्र पावन अशा अधमापूर नगरी घेतली. मंडळी, समाज गुन्हा 60 वर्ष पूर्ण झालेले आहेत. अलीकडचे संत आहेत, ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांनी आपल्या चालत्या बोलत्या माणसाची पायी दिंडी पंढरपूर चालवली, ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने गायीची सेवा केली, त्याचप्रमाणे त्या संत देवावतारी महापुरुषांनी संत बाळूमामांनी त्या मेंढी माऊलीची सेवा 12 महिने 18 तास चालू ठेवलेली आहे. मामाने समाधी घ्यायच्या अगोदर वयाची 74 वर्ष या लक्ष्मीच्या सेवेत घालवली आणि समाधी घेताना ही लक्ष्मी तुमच्या आमच्या जगाच्या ताब्यात दिलेली आहे. तिला कोणीही मालक नाही, असे बिगर मालकाचे 19 ग्रुप 12 महिने 18 तास परिभ्रमण करत आहेत. मामाने समाधी घ्यायच्या अगोदर मामांची ही मेंढी माऊली कर्नाटक भागात परिभ्रमण करत होती. कर्नाटक भागात आदमापूर पासून फक्त 22 किलोमीटर अंतरावर मेचके गाव आहे आणि त्या मेचके गावामध्ये प्रत्येक वर्षी मामा या लक्ष्मीला घेऊन जात होते. त्या ठिकाणी 1932 साली मामाने 1932 साली पहिला बंधारा भरवला आणि 1934 साली त्या ठिकाणी एक खांब भरवलेला आहे. आणि त्या खांबाचं वैशिष्ट्य मामाने सांगितलेलं आहे, माझ्या कुठल्या भक्ताला आपण म्हणतो कोणी करणी भरणी केली, भूत वगैरे लागलं, तसा जर काही प्रकार माझ्या भक्ताला जर झाला असेल तर त्या मेचके गावी 5 अमावस्या किंवा 5 रविवार न चुकता जर त्या खांबाला भेट जाऊन दिली तर आयुष्यात कधी त्या व्यक्तीला परत काय होणार नाही. आज सध्या सुद्धा त्या ठिकाणी ते अनुभव येत आहेत. त्या ठिकाणी मामाचे असे निश्चित भक्त होते कुशाबा पाटील म्हणून. प्रत्येक वर्षी मामाची लक्ष्मी त्या मेचके गावामध्ये गेल्यानंतर जोपर्यंत मामांच्या पालखीचा मुक्काम त्या मेचके नगरीमध्ये आहे तोपर्यंत कुशाबा पाटील आपलं तन मन धन वाहून या लक्ष्मीची सेवा करत असत. त्या कुशाबा पाटलाला 2 एकर बागायत शेती होती. प्रत्येक वर्षी मामाची पालखी आल्यानंतर त्या कुशाबा पाटलाच्या शेतात कुठलं ना कुठलं पीक असायचं. ते कुशाबा पाटील पीक असल्यामुळं आपल्या शेताच्या लक्ष्मीला चालण्यासाठी घेऊन जात होते. एक वेळ त्या कुशाबा पाटलाच्या लक्षात आलं, प्रत्येक वर्षी मामा आपल्या गावामध्ये मेंढी माऊली घेऊन येतात आणि आपल्या शेतात मामाची मेंढी माऊली, मामाची लक्ष्मी आपल्या शेतात येत नाही. आपल्या शेतीला मामाच्या लक्ष्मीचा पाय लागत नाही. यावर्षी काही झाले तरी चालेल, मामाची लक्ष्मी आपल्या गावात आल्यानंतर आपल्या शेतीत कुठलंही पीक असलं तरी काढण्यासाठी आपण लक्ष्मी घेऊन जायची. आणि दुसऱ्या वर्षी मामाची मेंढी माऊली त्या मेचके नगरीमध्ये आली होती. त्यावेळी त्या कुशाबा पाटलाच्या शेतीत शाळू होता. शाळू म्हणजे आपण आपल्या भागात ज्वारी म्हणतो, ती 2 एकर ज्वारी होती, हुरड्यात आलेली ज्वारी होती. कुशाबा पाटलांनी विचार केला काही झालं तर चालेल म्हणजे, पण मामांची लक्ष्मी आपल्या शेतात करण्यासाठी आलीच पाहिजे. मामांच्या लक्ष्मीचा पाऊल माझ्या शेतीला लागला पाहिजे म्हणून कुशाबा पाटील मामांकडे गेले. मामाने सांगितलं, मामा प्रत्येक वर्षी तुमची लक्ष्मी माझ्या गावात येते, पण माझ्या शेतीत कुठलं ना कुठलं पीक असतं. यावर्षी माझ्या शेतीत पीक आहे, पण काही झालं तर चालेल, पण तुमची लक्ष्मी माझ्या शेतात करण्यासाठी आली पाहिजे. तुमच्या लक्ष्मीचा पाय माझ्या शेतीला लागला पाहिजे. मामा हो म्हटले. सकाळच्या आरती झाली, महाप्रसाद गावाने कुशाबा पाटील आपल्या शेतात जाऊन या मामांच्या लक्ष्मीची वाट पाहत बसले.
त्या दिवशी मामा स्वतः या लक्ष्मीला घेऊन त्या कुशाबा पाटलाच्या शेतीमध्ये काढणी करण्यासाठी गेले. खोड्यात आलेली ज्वारी लक्ष्मीच्या ज्वारी करण्यासाठी गेली. मंडळी मुक प्राणी म्हणल्यानंतर खाल्ल्याशिवाय राहणार नाही. त्या मेंढी माऊलीने पोट भरेपर्यंत ज्वारीची कणसं खाल्ली आणि पोट भरल्यानंतर मामा आणि कुशाबा पाटील बांधावर गप्पा मारत बसले होते. त्या ठिकाणी ही लक्ष्मी येऊन उभा राहिली. त्यावेळेला मामाने त्या कुशाबा पाटलाला सांगितलं, ए कुशाबा, ज्या वेळेला तू हे ज्वारीचं खरं करशील त्यावेळेला पहाटेचं कोलोवर येण्यानंतर राशीची पूजा कर, माझे नाव घ्या आणि रास भरायला सुरुवात कर. कुशाबा पाटील हो म्हटले आणि मामा या लक्ष्मीला घेऊन पुढे निघून गेले. काही दिवसानंतर ती ज्वारी काढल्या गेली होती. मंडळी कडबा निघाला होता फक्त 200 पेंड्या आणि त्या 200 पेंड्याची अर्धवट मेंढी माऊलीने खाल्लेली कणसं त्या कुशाबा पाटलांनी मोडल्या गेली, खळ्यात घडवल्या गेली. वाऱ्याची धार दिली आणि राशीचा ढीक ज्यावेळेला खळ्यात तयार झाला त्यावेळेला कुशाबा पाटलांच्या लक्षात आलं, म्हणजे मामाने आपल्याला सांगितलेलं आहे पहाटेचं कोलोवर येण्यानंतर राशीची पूजा करायची, मामांचं नाव घ्यायचं आणि आपण रास भरायला सुरुवात करायची. आपण त्या पद्धतीने करूया. मंडळी संध्याकाळी 200 पेंड्या कडबा निघाला म्हणल्यानंतर 4 पोती रिकामा बाजाराला कुशाबा पाटलांनी घेतलं, आपल्या मुलाला घेतलं, एक खंदील घेतला आणि आपल्या शेतात गेले. राशीच्या समोर खंदील ठेवला, खळ्याच्या बाहेर आपला मुलगा झोपला होता. त्या ठिकाणी कुशाबा पाटील नामस्मरण करत बसले. म्हणजे आपण हे झोपलो तर आपल्याला कोल्हेवडीला ऐकावयास भेटणार नाही. नामस्मरण करत असताना मध्यरात्री कोल्ह्यानं आवाज दिला. कोल्ह्याचा आवाज ऐकल्यानंतर कुशाबा पाटलांनी आपल्या मुलाला उठवलं, राशीची पूजा केली, मामांचे नाव घेतलं आणि रास भरायला सुरुवात केली. आणि 4 पोती ज्वारी भरल्या गेली. खळ्याच्या बाहेर आणून पोती उभा केली. खळ्यात पाहिजे तर राशीचा ढीग आहे. नंतर घरी गेले, परत 4 पोती रिकामा बाजारानं आणला. ती 4 पोती ज्वारी खळ्यातून भरली. खळ्याच्या बाहेर आणून पोती उभा केली. खळ्यात पाहिजे तर परत राशीचा ढीग आहे. म्हणजे गावात गेले, शेजाऱ्या पाजाऱ्याकडून रिकामा बाजारानं आणला. खळ्यातून ज्वारी भरली. खळ्याच्या बाहेर आणून पोती उभा केली. परत राशीचा ढीग खळ्यात आहे. रात्रभर गावात जायचं, शेजाऱ्या पाजाऱ्याकडून रिकामा बाजारानं आणायचे, खळ्यातील ज्वारी भरायचे, खळ्याच्या बाहेर आणून पोती उभा करायचे आणि खळ्यात पाहिजे तर राशीचा ढीग असायचा. त्यावेळेला सकाळी दिवस उगवला, त्यावेळेला खळ्यातून रास संपली आणि खळ्याच्या बाहेरची पोती म्हणजे 22 पोती ज्वारी त्या ठिकाणी भरलेली. म्हणजे तुम्ही म्हणता हे नाहीतर माणूस सांगतो 200 पेंड्या कडबा निघाला, 200 पेंड्या कडब्याची पुष्टी जरी भरली तरी 22 पोती होणार नाही. मामांचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथात मामांचा उल्लेख आहे. आणि त्याच कुशाबा पाटलाच्या घरी एक दिवशी मामासनी जेवणासाठी दुपारी आमंत्रण दिलं. मामा हो म्हटले. मामा दुपारी जेवणासाठी कुशाबा पाटलाच्या घरी गेले. म्हणजे आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर आपण अगोदर जेवण तयार करीत नाही, पहिल्यांदा पाहुण्याला चहा करतो. त्या पद्धतीने त्या कुशाबा पाटलाच्या मालकीने मामांसाठी चहा ठेवला होता. आपल्या गावात म्हैस होती पण म्हैस फाटलेली होती. कुशाबा पाटलाच्या मालकीने विचार केला, म्हणजे मामाचं जेवणासाठी दूध लागतं, चहाला दूध पाहिजे, आपण शेजाऱ्याकडं दूध घेऊया. म्हणून कुशाबा पाटलाची मालकीन 15च्या आड कांद्या करून शेजारीकडे दूध आणायला निघाली. ती त्यावेळेस मामाचं लक्ष त्या कुशाबा पाटलाच्या मालकीनीकडे गेलं आणि मामाने त्या कुशाबा पाटलाच्या मालकीने विचारलं, कुठे चालले? त्यावेळेला कुशाबा पाटलाची मालकीन म्हटली, मामा आपली म्हैस टाकलेले, तुम्हाला खाण्यासाठी दूध लागतं, मी शेजारीकडे दूध आणते. मामा म्हटले ती रुडकुसर म्हैस टाकली म्हणते. त्यावेळेला कुशाबा पाटलाच्या मालकीने मामाशी सांगितले, मामा आपली म्हैस टाकून 6 महिने झालेले. मामा म्हटले तू कोणते बोलू नको, कोणते माझी मी बघतो, फक्त मी सांगितलेलं काम करतो बोलतो. म्हणून कुशाबा पाटलाच्या मालकीने त्या म्हशीच्या विडकू ठेवलं, म्हशीला पिल्या गेलं, म्हशीला पाळणा घातला आणि 2 लिटर दूध त्या ठिकाणी निघालं. 6 महिन्या केल्या म्हशीने. परत 6 महिने त्या कुशाबा पाटलाच्या घरी वांगे म्हशीने दूध दिलेलं आहे. तो उल्लेख आमच्या ग्रंथात आहे. म्हणजे तुम्ही काही मामाने समाधी द्यायच्या अगोदरचा अनुभव, पण मामाने समाधी घेतल्यानंतर सुद्धा अनुभव येत आहेत. त्याचे 2 अनुभव सांगता नंतर अर्थ घेऊया.
मागच्या 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 15 नंबरची पालखी आपल्या इथे शेजारीच नांदुरे गाव आहे आणि त्या नांदुरे गावामध्ये मुक्काम होता. त्या ठिकाणी त्या पालखीचा कातरण सोहळा झालेला आहे. यावर्षी हा 1 नंबर पालखीचा कातरण सोहळा त्याच भिंगारे मळ्यात झालेला आहे आणि त्या ठिकाणी कुरवलीतून कुरवलीतून नांदुरे भिंगारे मळ्यात ज्यावेळेला पालखी आली मुक्कामाला त्याला दुपारची वेळ होती. बळीबापू भिंगारे म्हणून त्या व्यक्तीचं नाव आहे मंडळी. दुपारची वेळ होती. मेंढी माऊली सावलीला बसलेली होती त्यांच्या बंगल्यासमोर. त्यांनी विचार केला म्हणजे मेळचं मंडळी ह्याला आपण दुपारी जेवणासाठी स्वयंपाक करू म्हणून बळीबापू भिंगारेंनी आपल्या घरात सांगितलं एक 10-15 लोकांच्यामुळे त्यांचा स्वयंपाक करा. बळीबापूंच्या घरच्यांनी बळीबापू भिंगारेशी सांगितलं आपला गॅस सकाळी संपलेला आहे, गॅस आणावा लागेल. बळीबापूंनी गावात फोन केला गॅस एजन्सीवाल्याकडचं. त्यांनी सांगितलं 4 वाजता गाडी येईल, गॅस शिल्लक नाही. एवढा फोन त्यांच्या गावात चालू असताना शेजारी भावाने ऐकलं आणि भावाने सांगितलं माझ्याकडे टाकी शिल्लक आहे, टाकी घेऊन जा. त्या बळीबापू भिंगारीने त्यांच्या भावाची टाकी आणली. थोडा गुरु होता म्हणून तो पडशाने झटकत होते. त्यावेळेला बळीबापू भिंगारेच्या मालकीने तो पहिलीच टाकी गॅस चालू केला. गॅस चालू केल्यानंतर गॅस चालू झाला. त्या 10-15 लोकांचा स्वयंपाक झाला. संध्याकाळी 20-25 लोकांचा स्वयंपाक घेऊन ते तळावर आले. त्यानंतर 3 दिवस त्या ठिकाणी कातरून सोहळा होता. 3 दिवस त्याच गॅसवर त्यांचा स्वयंपाक झाला. त्या ज्या वेळेला मामांची पालखी तिथून भिंगारे मळ्याच्या उठून पेट आली आणि त्या दिवशी संध्याकाळी गॅस संपला. त्यांनी येऊन आम्हाला ते गावात माहितीवर सांगितलेलं होतं. त्यानंतर मागच्या 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ही 1 नंबरची पालखी नाशिक जिल्हा निपाड तालुका आणि सावळ या गावामध्ये मुक्कामाला होती. त्यावेळेला 1 नंबर पालखीवर चेअरमन मामा म्हणून कारभारी होते आणि त्या सावळ्या गावात प्रदक्षिण बागायतदार आहेत भोसले काका म्हणून आणि त्या भोसले काकाचे 50 एकर जमिनीवर द्राक्ष बाग आहेत. प्रत्येक वर्षी त्या भोसले काकाचा द्राक्षाचा बेदाणा अमेरिकेला ते पाठवतात आणि 15 वर्षापूर्वी ही पालखी ज्यावेळेला त्या सावळ्या गावामध्ये होते त्यावेळेला त्या भोसले काकाचा 16 कंटेनर बेदाणा अमेरिकेला पाठवलेला होता आणि त्या बेदाण्याची पट्टी आणण्यासाठी त्या भोसले काकाचा मुलगा ज्यावेळेला अमेरिकेत गेला. ज्या अडकीला त्यांनी माल पाठवला होता त्या आड दुकानदाराकडे गेल्यानंतर त्या आड दुकानदारांनी 15 वर्षापूर्वी 10 कंटेनर बेदाण्याची 10 लाख रुपयाची पट्टी त्या भोसले काकाच्या मुलाच्या हातात दिली. ती पट्टी वाचल्यानंतर त्या भोसले काकाच्या मुलाला त्या आड दुकानदाराला सांगितलं म्हणजे अजून माझा 6 कंटेनर बेदाण्याचा हिशोब तुमच्याकडे शिल्लक आहे. त्या आड दुकानदाराने सांगितलं माझ्या दुकानातून आडतीला जेवढा तुमचा माल आलेला आहे त्या मालाची मी सर्व रक्कम दिलेली आहे. माझ्या आडतीला तुमचा 10 कंटेनर माल आलेला होता. भोसले काकाचा मुलगा आपल्या घरी आला आणि वडिलाला सांगितलं आपला 6 कंटेनर बेदाणा चोरीला गेलेला आहे. नंतर परत एक चौकशीसाठी गेले. त्यावेळेला त्या आड दुकानदाराने सांगितलं माझ्या आडतीला जेवढा तुमचा माल आलेला आहे तेवढ्याची रक्कम मी दिलेली आहे. परत 3ऱ्या वेळेला ज्यावेळेला चौकशीला गेले त्यावेळेस आडू दुकानदारांच्या भोसले काकाच्या मुलाला धमकी दिली. आम्ही तुम्हाला 3 वेळा सांगितलेलं म्हणले माझ्या आडतीला जेवढा माल आलेला आहे त्या मालाची सर्व रक्कम आम्ही तुम्हाला दिली आणि तुम्ही आम्हाला परत येऊन त्रास देताय. परत यायचं नसेल तर जिवंत जायचं नसेल तर ये. तो भोसले काकाचा मुलगा आला आणि आपल्या वडिलाला सांगितलं आपला चोरीला गेलेला माल गेला. आपल्याला त्या दुकानदारांनी धमकी दिली परत मी अमेरिकेला जाणार नाही. एके दिवशी असेच भोसले काका मामांच्या याच पालखीवर संध्याकाळी आरतीसाठी आले आणि त्यांच्याही मनात विचार आला म्हणजे एक दिवस आपण या मामांच्या पालखीचा मुक्काम आपल्या शेतामध्ये घेऊ म्हणून भोसले काकांनी कारभाऱ्याकडे दिले चेअरमन मामांकडे आणि त्यांना सांगितलं माझ्या शेतात एक दिवस तुमच्या पालखीचा मुक्काम पाहिजे. त्यावेळेला त्या चेअरमन मामांनी सांगितलं नाव नोंद करा. ज्यावेळेला तुमचा नंबर येईल त्यावेळेला तुमच्या शेतात मामांची पालखी येईल. भोसले काकांनी नाव नोंद केली
आणि चौथ्या ते पाचव्या दिवशी भोसले काकाच्या शेतात मामांची पालखी मुक्कामाला गेली. संध्याकाळची आरती झाली, महाप्रसाद झाला. सकाळची आरती झाली, महाप्रसाद झाला. म्हणजे ज्यावेळेला आम्ही इथून पुढच्या मुक्कामाला जातो त्यावेळेला येथील शेत मालकाला पूजेसाठी नारळ आणि भंडारा देतो. त्या पद्धतीने त्या भोसले काकाचा पूजारी नारळ आणि भंडारा घेण्यासाठी बोलावलं. त्या भोसले काकांनी नारळ भंडारा घेतला आणि त्या पूजनाला विचारलं, बाबा इथं कोण काय बघतं का? माझी एक अडचण आहे. पुजाऱ्यांनी सांगितलं, काका मी नवीन आहे, मला काही माहित नाही, तुम्ही कारभाऱ्याशी जाऊन विचारा. मग भोसले काका चेअरमन मामाकडे गेले आणि चेअरमन मामाशी सांगितलं, माझी एक अडचण आहे, म्हणजे माझा 6 कंटेनर बेदाना चोरीला गेलेला आहे, त्यासाठी इथं काय तुम्ही कोण सांगता का? त्यावेळेस चेअरमन मामाने सांगितलं, इथं कोण देव देवरशी लिंबू देवरा बकरं कोकरं इथं काही चालत नाही. तिथे फक्त तुम्हाला आता आम्ही जो मामांचा भंडारा दिलेला आहे तो भंडारा घेऊन जर तुम्ही जाऊन बघितलं, तुमच्या नवसाला बळमावा पावतोच का नाही ते तुम्ही ठरवायचं आहे. त्यावेळेला भोसले काकांनी चेअरमन मामाशी सांगितलं, माझा मुलगा 3 वेळेला गेलेला आहे आणि 3ऱ्या वेळेला चालू दुकानदारीने धमकी दिली, परत जर आला तर जिवंत जायचं नसेल तरी. तेव्हा चेअरमन मामांच्या भोसले काकांनी सांगितलं, भोसले काका तुम्हाला मुलत होते. भोसले काकांनी सांगितलं 3 मुलं आहेत. जर का तुमचा या बाळमाला जर विश्वास असेल तर एक मुलगा नाही असं समजा आणि अमेरिकेला पाठवा. नंतर भोसले काका धाडशे त्यांनी भांडवल घेतला. घरी गेला आणि 3 मुलाला जवळ बोलावून घेतलं आणि सांगितलं, हा बाळमावाचा मी भांडवल आणलेला आहे, हा भांडवल घेऊन कोण अमेरिकेला जाणार आहे? तुम्ही तिथे जात नसाल तर मी जाणार आहे. 3 वेळा जो मुलगा गेला तोच मला मी जाणार आहे. त्या मुलानं तो भांडवलाची पोळी घेतली आणि अमेरिकेला गेला. ज्या आळत दुकानात माल टाकलेला होता त्या आळत दुकानात समोर गेल्याबरोबर आळू दुकानदाराने आपल्या खिडकीतून त्या शेत मालकाला पाहिलं. आपल्या खुर्चीतून उठून आदरानं बाहेर येऊन वाकून नमस्कार करून त्या मुलाला आत घेतला आणि सांगितलं, तुमची पट्टी आम्हाला सापडलेली आहे. पहिल्या 10 कंटेनर बेदाण्याला 10 लाख रुपये आलेले होते, तर राहिलेल्या 6 कंटेनर बेदाण्याला 16 लाख रुपयाच्या पट्टीचा हिशोब त्या भोसले काकाच्या मुलाच्या हातात त्या आळू दुकानदारांनी दिला. ती पट्टी घेऊन मुलगा घरी आला आणि आपल्या वडिलाला सांगितलं, बाळमामा आपल्या नवसाला पावलेले पहिल्या 10 कंटेनर बेदाण्याची 10 लाख रुपयाची पट्टी होती, तर आता 6 कंटेनर बेदाण्याला 16 लाख रुपये आलेले आणि मला त्या माणसं आलं दुकानदार आदराला बोलवून घेऊन वाकून नमस्कार घालून तुमचा हिशोब सापडला, पट्टी सापडली म्हणून सांगितलं. त्या दिवशी ही मामांची 1 नंबरची पालखी त्या सारवा गावामध्ये होती. भोसले काका संघ आपल्या सर्व घरच्या मंडळीशी घेतलं आणि दर्शनाला गेले. दर्शन घेतलं आणि कारभारींची भेट घेतली आणि चेअरमन मामाशी सांगितलं, कारभारी माझ्या नवसाला बाळमामा पावलेले, मला इथं काय तर दान द्यायचं आहे, त्यासाठी मी काय करू? त्या चेअरमन मामाने सांगितलं, इथं समोर दक्षिणा पेठ आहे, त्या दक्षिणा पेठीत तुम्हाला काय दान द्यायचं ते द्या. त्यावेळेला भोसले काकांनी सांगितलं, कारभारी इथं माझं काहीतरी नाव राहिलं पाहिजे, यासाठी मला काहीतरी देणगी द्यायचंय. त्यावेळेला चेअरमन मामाने कारभारी त्या भोसले काकाशी सांगितलं की मेंढेवाली ही लक्ष्मी अंधारात आहे, यासाठी तुम्हाला काय करता येत असेल तर पहा. भोसले काका संध्याकाळी घरी गेले, सकाळी आरतीला आले, महाप्रसाद घेतला, चेअरमन मामाशी घेतलं आणि पुण्याला गेले. आणि मंडळी हे जे जनरेटर आता चालू आहे ते जनरेटर खरेदी केलं आणि या पालखीत त्यांनी अर्पण त्या वेळेला केला. 15 वर्ष होऊन गेलेले. तर भोसले काकांनी या ठिकाणी ते 2.5 लाख रुपयाचं जनरेटर 15 वर्षापूर्वी याच पालखीत अर्पण केलं. त्या भागात कुठलीही पालखी गेली तर काही अडचण आली, भोसले काकांनी फोन केला तर ते लगेच त्या पालखीवर हजर राहून त्यांच्या कुठलीही अडचण आली तर ते सॉल्व्ह करतात. त्या नावानं सांग भले, बाळमामाच्या मेघमाईच्या नावानं सांग भले, बाळमामाच्या राजा घोड्याच्या नावानं सांग भले. जय आता पुढची येणारी आषाढी एकादशी
त्या आषाढी एकादशी ह्या पालखीच्या टेंभुर्णीमध्ये माऊली दत्तू माळी यांच्या केळीच्या वखारीमध्ये या ठिकाणी आषाढीचा कार्यक्रम होणार आहे. तरी 17 तारखेला एकादशी वाटतं. हा 17. 16 तारखेला दुपारी 2 ते 4 इंदोरीकर महाराज यांचं त्या ठिकाणी कीर्तन होणार आहे. तर सर्व भाविकांनी एकादशी आदल्या दिवशी दुपारी 2 वाजता कीर्तन ऐकण्यासाठी चेंबुर्णी येथे दत्तू माळी यांच्या शेतामध्ये हजर राहायचं आहे. बायोपासला त्यांची शेते माऊली फोटवेअर म्हणून आहे, त्यांचं केळीचे वखार आहे. त्या ठिकाणी या मेंढी माऊलीचा आषाढीचा कार्यक्रम होणार आहे.